शिवसेनाप्रेमी, शिवसैनिक आणि पदाधिकारी, श्री साईबाबांच्या पवित्र भूमीत अनेक काळानंतर हा एक असा मेळावा आपल्याकडे आणि त्याबद्दल मी या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. नव्या ठिकाणी माझे सहकारी शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि सुनील शिंदे यांना पुण्याला निघायचं असल्यामुळे ते परवानगी घेऊन पुढे निघालेले आहे. शिवसेनेचे उपनेते सानप पाचपुते, जिल्हा प्रमुख सचिन गोटे, जगदीप चौधरी, राजेंद्र गळवी, आणि सर्व आमचे किरण काळे आणि मुंबईहून खास एसआयआर संदर्भात ज्या एसआयआरच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालची निवडणूक ताब्यात घेतली, जिंकली नाही, ताब्यात घेतली. तो एसआयआर म्हणजे काय हे समजून सांगण्यासाठी जे इथे अनेक शिवसेनेचे सचिव प्रवीण महाले आणि सर्व मागे सहकारी पदाधिकारी, मी जिल्हा प्रमुखांना एवढंच सांगेन की सुरुवात चांगली झाली. निवडणुका नाही, निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. विधानसभा झाल्या, लोकसभा आधी झाल्या, नगरपालिका झाल्या, जिल्हा परिषदा व्हायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला पुढलं 2.5-3 वर्ष हे फक्त संघटना बांधणीचंच काम करायचं, पक्ष बांधायचा. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आपल्याला पुन्हा त्याच गतवैभवाला न्यायची आहे आणि त्यातून त्या मेळाव्याची सुरुवात आणि फार कठीण नाहीये. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना, लक्षात घ्या, ही मिंध्यांची शिवसेना नाहीये, लाचारांची शिवसेना नाहीये. मला सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला की कोणीतरी सांगितलं मिंदे गटातल्या की 2 शिवसेना एकत्र आता यायला पाहिजे, 2 शिवसेना एकत्र यायला. मी त्याला सांगितलं शिवसेना 2 नाही, शिवसेना एकच आहे. आणि ती शिवसेना एकमेव म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची, जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण त्या 6 पक्षाचं काम करतो, तीच एकमेव शिवसेना. मग दुसरी शिवसेना काय, म्हणजे ती शिवसेना नाही, ती अमित शहाची सेना आहे. ती अमित शहा मोदीची सेना आहे. त्याला शिवसेना म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करू नका. अमित शहा म्हटलं उठ उठायचं, अमित शहा म्हटलं बस तर बसायचं. ही आमची शिवसेना नाही. आमची शिवसेना ही स्वाभिमानी शिवसैनिकांची शिवसेना. मग तुम्ही दोघे एकत्र येणार का? तुला आतापर्यंत आम्ही एकटे लढत आलो. ज्या कोणाला पश्चाताप झाला असेल, ज्या कोणाला पश्चाताप झाला असेल त्यांच्या गद्दारीबद्दल त्यांनी केलेल्या बेमानीबद्दल तर मातोश्रीवर यावं, शिवसेना पक्ष प्रमुखांची माफी मागावी आणि कामाला लावावं.
काही दिवसापूर्वी पहिले देवेंद्र फडणवीस आले, शिर्डीत आले होते ना. वंदे भारत ट्रेनने आले आणि जाताना ताफा घेऊन निघून गेले. इंधन बचत करायची आहे, इंधन बचत. जेव्हा नरेंद्र मोदी म्हटले इंधन बचत करायची आहे, पहिल्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरून मोटरसायकलवरून निघाले, डबल सीट पहिल्या दिवशी. आज त्या घटनेला 15-16 दिवस झाले. एक दिवस मोटरसायकल डबल सीट, आता मागे 15-25 गाड्यांचा ताफा चालू आहे. असे ढोंगी आणि नौटंकी बाज लोक आहेत. नरेंद्र मोदी पहिल्या दिवशी दिल्लीमध्ये बघा इंधन बचत करते, 2 गाड्या घेऊन ठेवली, 2 गाड्या घेऊन. आजूबाजूला सगळ्या वेगळ्या गाड्या त्याच्या असतात, दिसत नाहीत आपल्याला. एक पुढे एक मागे. माझ्या घराच्या समोरूनच गेले ते, त्याच्या घराच्या समोरच लागतो. मोदी चालले. तिसऱ्या दिवशी परत गेले. मी गाड्या मोजल्या, 48 गाड्या होत्या. 48. मला वाटलं 100. गुडघातोडची वर आलो आणि मोदींना खाली बोलून मेलडी चॉकलेट द्यावं, नाही ना. लोकांना कंगोऱ्याबद्दल हे घ्या मेलडी चॉकलेट. त्या इडलीच्या बाईलाच कशाला देतात, मी पण तुम्हाला देतो शिवसेनेला. देशभरामध्ये इंधनाची टंचाई आहे. येताना मी पेट्रोल भरायला गेलो. कसं लिटर आहे पेट्रोल? 112-113. आणि बाजूला होतं दारूचं दुकान, बिअर 80 रुपये. 80 रुपये बिअर आणि पेट्रोल 112. आता थंड व्हायचं आहे की गरम व्हायचं आहे? घुमना है क्या झुमना है? याबाबत सुद्धा नरेंद्र मोदींनी देशाला मार्गदर्शन करायला पाहिजे, मन की बात करायला पाहिजे. या देशामध्ये दारू स्वस्त, पाणी नाही. देशाचे पंतप्रधान मार्गदर्शन करत होते परवा. देशाच्या पंतप्रधानांनी मार्गदर्शन कशावर करायला पाहिजे? काय करत होते मार्गदर्शन? कॅबिनेटमध्ये आपल्या मंत्र्यांना जनतेला सांगतात पाणी जास्त द्या, पाणी जास्त द्या. उन्हाळा वाढलाय, गर्दी वाढली आहे. हे काय देशाचं पंतप्रधानाचं काम? आम्हाला माहिती इतके वर्ष आम्ही पाणी टंचाई घेऊ, या भागामध्ये पाणी टंचाई आहे. अहो पाणी द्या ना, लोकांना पुरेसं स्वच्छ पाणी द्या. 80 रुपये बिअर नकोय आम्हाला, स्वच्छ पाणी द्या. आणि आज सकाळी मी चित्र बघितलं त्याच्यासाठी, फार इंटरेस्टिंग चित्र. पाणी टंचाई आहे, देशात पाणी नाही. त्याच्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रशिक्षण शिबिर सुरू केलं. 1 लिटर पाण्यामध्ये आंघोळ कशी करावी, माझ्याकडे फोटो आणि व्हिडिओ. 1 लिटर बाटलीमध्ये आंघोळ कशी करावी याचं प्रशिक्षण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केले. असे कोट्यावरती 50 करोड बसवले संघाची आणि प्रत्येकाला 1-1 लिटरची बाटली दिली आहे पाण्याची आणि प्रशिक्षण. 1 लिटरमध्ये आंघोळ कशी करावी या देशामध्ये सुरू असलेली खेळ आहे. 1 नंबरचे टोपी. आम्हाला म्हणतात गाय कापून टाका, गोमाता गोवंश बंदी व्हायला पाहिजे. गाईच्या पोटात 33 कोटी देव आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येताच
14 वर्ष झालेल्या काळीला कापण्याची परवानगी दिली. म्हणजे 14 वर्षापर्यंत गोमाता आणि 14 वर्षानंतर ती आमची माता नाही असे ठंपक आणि पक्वा असं हे आम्हाला हिंदुत्व शिकवलं. यांच्या बापाला आम्ही हिंदुत्व शिकवलंय. अरे हिंदुत्वाचा बाप कोण असेल? जसं हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. लक्षात घ्या. तुम्ही सत्तेवर आहात, तुम्ही सत्तेवर आहात, पण सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नाही. 10 वर्ष आहात, 12 वर्ष आहात, 13व्या वर्षी तुम्ही सत्तेत नसाल हा माझा शब्द आणि गॅरंटी. मोदीचा राजयोग संपलेला आहे. मी सांग मला उत्तर ज्योतिष मोदीचा राजयोग संपलेला आहे आणि मोदीचा राजयोग संपला म्हणजे भारतीय जनता पक्षाचा राजयोग संपला. भारतीय जनता पक्षाचा मुळात मोदी आणि भाजपा कधी जिंकलाच नाही. सरळ महाराष्ट्रात नाही, पश्चिम बंगालमध्ये नाही, आसाममध्ये नाही, गुजरातमध्ये नाही. सरळ मार्गाने निवडणुका कधी घेतल्या नाही. सरळ मार्गाने कधी मतदान करून दिलं नाही. लोकांचे पक्ष फोडायचे, निवडणूक आयोगाला हाताशी धरायचे, सुप्रीम कोर्टची शाट टाकायची, मतं विकत घ्यायची आणि अशा पद्धतीनं विजय विकत घ्यायचे. हे मोदीचं आणि त्याच्या पक्षाचं आणि धोरण. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी शिवसेनेच्या नेतृत्वात लोकसभेला 32 जागा जिंकल्या आणि 6 महिन्यात होणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या शिवसेनेला 20 जागा मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 खासदार असताना त्यांना 10 जागा मिळत नाही. काँग्रेसचे 13 खासदार असताना त्यांना 16 जागा मिळत नाही. तुम्ही आम्हाला काय गोष्ट समज ज्या पद्धतीने निवडणुका हे काय सांगताय? तुमचे इकडले विखे पाटील हे लवकरच भेटीला लागणार. विखे पाटील काल म्हणाले, मला कोणती सांगितलं काय त्याचे मोठे म्हणाले की उभाटला उपाटात शिल्लक राहणार. अहो राधाकृष्ण विखे पाटील या उपाटाला तुम्हाला आधी मंत्री केलं होतं. विखे पाटील या उपाटाला तुमच्या वडिलांना केंद्रात मंत्री केलं होतं. अनेकाच वेळेला 5 लेखांना मंत्री करण्याचा विक्रम हा या शिवसेनेनं आणि उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. अनेक घरं बदलून आपण आता भाजपच्या घरात आला. ज्या दिवशी उद्या आमची सभा आहे त्या दिवशी आमच्या दारात आम्हाला तुम्ही शिकवू नका. निष्ठा काय असतात ते आम्हाला शिकव. म्हणून उभाटा राहणार काय उभाटा. या महाराष्ट्रात शिवसेना काही उद्धव ठाकरेंचीच राहील. तुम्ही आतापासून तयारी करण्याच्या दारात उभा आहे. हे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक. अहो या राज्याचा पहिला साखर कारखाना सहकारी साखर कारखाना जेव्हा स्थापन केला यांच्या वडिला राघवांनी तेव्हा भाजपचा जन्म झाला नव्हता. आरएसएसचा जन्म झाला नव्हता. पंडित नेहरू पंतप्रधान होते. इतक्या एसान महान गोष्ट हे भाजपच्या पालख्या वाहत आहेत.
महाराष्ट्र धोरणांच्या पालख्या वाहतात, जे महाराष्ट्राच्या मुळावर आलेले आहेत त्यांच्या पालख्या, जे मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांच्या पालख्या वाहतात. आणि आम्हाला सारखं आम्हाला संपवणार. अनेक पक्ष आले आणि गेले, अनेक नेते आले आणि गेले. शिवसेना ही 4 अक्षरानं अरे एखाद दुसरा पराभव झाला म्हणून खचून जाणार आहे. शिवसेनेनं विजयापेक्षा जास्त पराभव बसवले. विजय येतो आणि जातो, सत्ता येते आणि जाते. आणि वाईट काळ कोणाला? अटल बिहारी वाजपेयींना, लालकृष्ण अडवाणींना आता सुरूच आहे. उद्या मोदींना आणि शहाला सुद्धा येणार आहे. देवेंद्र फडणवीसना येणार आहे. एकनाथ शिंदेला वनवासात जावं लागेल, हिमालयात जावं लागेल. काय सांगावं या सगळ्यांना? एकाच वेळी तुरुंगात जावं लागेल. एवढी पापं करून ठेवली. आणि विखे पाटील, मी तुमच्या या जिल्ह्यातून तुम्हाला आव्हान देतो आहे, शिवसेनेच्या नादाला लागू नका. शिवसेनेच्या नादाला लागला तर हा संजय राऊत तिथे ठाण मांडून बसेल आणि त्या लढायच्या तिकडे तुम्ही तुमचं लाचारीचं काम चालू ठेवा. हा महाराष्ट्र आहे, विसरू नका. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, माहिती आहे ना? निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका भाऊ, हे लाडका बहिणीचे मेळा. एका बाजूला एकनाथ शिंदे घेतोय, सगळ्या लाडक्या बहिणी माझी अगदीच त्यांचा भाऊ. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस, नाही नाही नाही, तो नाही भाऊ, मीच भाऊ. तिसऱ्या बाजूला अजित पवार, ते सोडेल ते आणि अर्थमंत्री मी सही केली आहे, मी तुमचा भाऊ. 1 कोटी बेकायदेशीर अपात्र लाडक्या बहिणींना 1500 प्रमाणे पैसे दिले, 17,000 कोटी रुपये. आणि आता ते बिंग फुटले. आता हे 17,000 कोटी वसूल करायचे कसे? मी सकाळी सांगितलं पत्रकारांना, हे 17,000 कोटी यांची सगळ्यांची संपत्ती जप्त करा, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री. तुम्ही जनतेचा पैसा अशा प्रकारे बेमान पद्धतीनं वाटता निवडणुका जिंकण्यासाठी. 17,000 कोटी काही सोपी रक्कम? मुळात ती निवडणूक रद्द केली पाहिजे. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे अपात्र मतदारांना पैसे वाटून तुम्ही निवडणूक जिंकलेली आहात. तुम्ही लोकशाहीशी आणि भारतीय संविधानाशी गद्दारी केली. ही सगळी निवडणुकी झाली. ही निवडणूक आयोगानं रद्द केली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा विधानसभेची निवडणूक व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा मोठा अपराध या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, हा जिल्हा अत्यंत महत्वाचा आहे. एकेकाळी या जिल्ह्यातून आपले आमदार सुद्धा निवडून जातात. 20 वर्ष आपला खासदार या भागातून निवडून येतो. खासदार एकाच खासदार जातात, पण शिवसेनेचा खासदार मात्र काय नसतं. आपल्याला आमदार आहे, आपल्याला जिल्हा परिषदेचे सदस्य पाहिजे, आपल्याला या भागातून पुढल्या काळासाठी किमान 4 आमदार निवडून आणण्याची ताकद आपण निर्माण. ती ताकद आहे. जनतेमध्ये आजही शिवसेना लोक, या भागाच्या जनतेमध्ये आजही बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्यावर श्रद्धा ठेवून काम करणारा शिवसेनेकडे जनता आहे. जिद्दीने आपण काम करणार. नवीन फळी कार्यकर्त्यांची उभी राहील. कोणी गेलं सोडून म्हणून पक्ष थांबलेला नाही, पक्ष थांबत नाही.
फक्त आपल्यामध्ये आता काम करण्याची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की सर्व संकटांशी मुकाबला करून जो पक्ष गेले अनेक वर्ष 60 वर्षापेक्षा जास्त काळ एका जिद्दीनं आणि तडफेनं उभा आहे, तो पक्ष असा कुणाला सहसंबंध येणार. शिवसेनेच्या वाटचालीमध्ये 60 वर्षाच्या वाटचालीमध्ये छगन भुजबळ आले आणि गेले, नारायण राणे आले आणि गेले, एकनाथ शिंदे सुद्धा गेले. ते फरक कायमचेच जाणार आहे, तिथं आहे तिथून. पण हा पक्ष शिवसेना, हा पक्ष मात्र बाळासाहेब ठाकरेंची भक्ती ध्वजा घेऊन कायम असं म्हणतात फडकत राहणार आहे. ही एक मनाशी आपण गुणगाड बांधली पाहिजे. आणि आपण जिथे आहोत त्या पदावर आहोत, त्या पदावर पक्षवाढीसाठी काम केलं पाहिजे. काल मी काही पक्षाच्या बैठका घेतल्या, आज घेतल्या. आपल्या सगळ्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तुम्हाला सांगण्यात आलं की साहेब आम्ही जिद्दीने काम करतो आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शिवसाहित्य सरकार आणण्यासाठी हा जिल्हा मोठं योगदान देईल, अशा प्रकारची भूमिका या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी घेतली. त्याबद्दल मी चर्चा करत आहोत. राज्य महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे फुले शाहू आंबेडकरांना आपण म्हणतो. मग श्यामराव दानवेंनी सांगितले शेतकऱ्यांची अवस्था काय, विद्यार्थ्यांची अवस्था काय, नीट परीक्षेमध्ये कसा प्रकारचा घोटाळा झालेला. हे सरकार एक परीक्षा नीट घेऊ शकत नाही. हे सरकार एक परीक्षा नीट घेऊ शकत नाही, तर नाही काय चालू. मग अशी काही मोठी लोकांनी ठरवली, माजी सैनिकांनी आपल्या पक्षात ठरवली. माजी सैनिक बाळासाहेब ठाकरेंचे फार महत्वाचे वाक्य आपल्याला असतात. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे निशाणे, या देशामध्ये फक्त दोनच सेना आहेत, एक भारतीय सेना सीमेवर आणि शिवसेना महाराष्ट्रात. आणि या दोनच सेना शेवटी या देशात राहणार आहे. आणि ते चित्र तुम्हाला दिसत आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांना मी वारंवार सांगतो, समोर भेटल्यावर पण सांगतो, माझ्या थोडा दम आहे. दिल्लीत भेटतात, डोळ्याला डोळ्याची हिंमत नाही. हा शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंचा भाग. मी त्यांना सांगतो, कोई अमर पट्टा लेकर नहीं आया, सभी को कभी ना कभी जाना है. तो लोगों से ठीक से बर्ताव, माणूस के वागा, लोकशाही किंवा ज्या शिवसेनेने तुम्हाला जीवदान दिलं नरेंद्र मोदी, अमित शहा, त्या शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर बसलेला आहे. एक दिवस हाच खंजीर तुमच्या सुद्धा पाठीत घुसल्याशिवाय राहणार नाही. हा या देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. अरे बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलंय नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलंय अमित शहा. माझं पुस्तक वाचा, मी तुरुंगातून आल्यावर ते पुस्तक दिलंय, त्यात सगळं आहे कसं वाचवलं यावर काढलं. आणि त्याच शिवसेनेचे तुम्ही तुकडे करून स्वतःची सत्ता स्थापन करा. हा शिवसैनिक तुमचा सूर घेतल्याशिवाय राहणार. हा शिवसैनिक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार. मित्रांनो, एक लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे अत्यंत पुण्यवान ग्रस्त होते. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईवर ही शिवसेना आणि महाराष्ट्र जातात. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केलाय, तो तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपण सगळ्यांनी खंबीरपणे, जिद्दीनं, एकजुटीनं काम केलं पाहिजे. मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला सांगितलं की लढाईला झालेली सुरुवात
आता आपल्याला मागे हटायचं नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा मला या जिल्ह्यामध्ये बोलवाल कोणती लढाई असू द्या, मी इथे पोचल्याशिवाय राहणार नाही. मी तुमच्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे आपल्या पाठीशी आहे, आदित्य ठाकरे आपल्या पाठीशी आहे, आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत. बाजूच्या जिल्ह्यामध्ये चंद्रकांत खैरे आहे, हाच मारले की एका तासामध्ये हजर. काय खैरे साहेब? चंद्रकांत खैरे बघा आमच्या वय वर्ष 75. शेलार मामा आहे शिवसेनेचा, शेलार मामा. तो आम्ही आज आपले इथेच रजा घेतो. त्यांच्या पाठीशी खरात आहे, त्यांच्या पाठीशी खरात आहे ना. कानाकोपऱ्यातून आला, पुन्हा गोष्टी चांगली नाही असं मला सांगितलं तरी आला. मी आपण सगळ्यांचा आभार मानतो आणि